ओम आनंद, ओम प्रेम, ओम ज्ञान ज्ञान। जी ठीक आहे। भ्रुकुटीच्या सिंहासनावरती मी आत्माराजा सद्गुणांचा दिव्य मूर्त आणि माझ्यासमोर बापदादा विराजमान आहेत। मला ज्ञान अमृत पाजण्यासाठी बाबा धरतीवरती आलेले आहेत, कारण मीच बाबांना द्वापर युगापासून बोलवलं होतं की बाबा मला ह्या दुःखातून काढा आणि ह्या नरकातून मला सोडवा आणि स्वर्गात घेऊन चला। म्हणूनसाठी बापदादांनी आपली हाक ऐकून बापदादा समोर विराजमान आहेत। आणि आज आहे 19 जानेवारी 2026 ची मुरली। कालचा किती महान दिवस होता आपल्या सगळ्यांसाठी, अव्यक्त दिवस होता। त्या दिवसाची सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, कारण त्या दिवसाचं खूप मोठं महत्त्व आहे। त्याच दिवशी ब्रह्मा आई आपली ब्रह्मा माँ ती संपूर्ण झाली। ती शिवपरमात्मा प्रमाण ज्ञान हिंदीमध्ये ज्ञानाला ज्ञान म्हणतात। तर ज्ञानामध्ये गुणांच्या आणि शक्तीच्या मध्ये ब्रह्मा माँ शिवपिता समान बनली कालच्याच दिवशी 18 जानेवारी 1969 मध्ये। तर 18 जानेवारी खूप मोठा दिवस आपल्या ब्राह्मणांसाठी आणि पूर्ण विश्वासाठी, पूर्ण ब्रह्मलोक आणि मनुष्य लोकासाठी कालचा दिवस खूप विशेष होता। तर सगळ्यांनी विशेष तपस्या केली असेल। अव्यक्त मात चाललेला आहे, तर अव्यक्त राहण्याचा म्हणजे देवदूताच्या रूपामध्ये राहण्याचा प्रयत्न सगळ्यांचा चालू असेल। कारण ह्या महिन्याचं असं भाग्य असतं की ह्या महिन्याला वरदान आहे ब्राह्मण जीवनामध्ये, ब्राह्मण संप्रदायामध्ये, की ह्या महिन्यामध्ये तुम्ही 1 गुणा पुरुषार्थ करता तर बापदादा त्याचा आपल्याला 1000 गुणा परत रिटर्नमध्ये भाग्याच्या रूपाने देतात। तर त्याच्यामुळे परत एकदा अव्यक्त दिवसाची आणि अव्यक्त महिन्याची सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आज आहे 19/1/2026। बापदादा मधुबनमधून महावाक्य आहे, गोड मुलानो। जी बाबा, कुठली मुले? गोड मुले। गोड मुलानो, तुम्हाला आता खूप खुशी आणि नशा राहायला पाहिजे की आम्ही ब्राह्मणसो देवता बनत आहोत। आम्हा ब्राह्मणांनाच बाबांचे श्रेष्ठ श्रीमत मिळत आहे। प्रश्न, ज्यांचे नवीन रक्त आहेत म्हणजे जी मुली जवान आहेत त्यांना कोणता छंद असायला पाहिजे? कुठला छंद असायला पाहिजे? जवान मुलांना छंद असायला पाहिजे कुठला बाबा म्हणतायत? तर जी जवान मुलं आहेत त्यांना छंद असायला पाहिजे। कशाचा छंद कुठला असायला पाहिजे आणि उत्साह कोणता असला पाहिजे? उत्तर आहे, ही दुनिया जी जुनी आयरन एजड आहे, ही दुनिया जी तमप्रधान बनली आहे, त्याच्यामध्ये बाबा म्हणतात त्या जुने दुनियेला नवीन सुवर्णमय दुनिया बनवण्याचा उत्साह नवीन पिढीला म्हणजे नवीन आत्ताच्या जवान मुलांच्या मध्ये असला पाहिजे। ही दुनिया आता तमप्रधान बनली आहे, तिला नवीन सुवर्णमय बनवण्याचा आणि जुनियेला नवीन बनवण्याचा छंद आत्ताच्या जवान मुलींना असायला पाहिजे। कन्याचे नवीन रक्त आहे ना, कन्या जवान आहे म्हणजे कसे नवीन रक्त आहे बाबा म्हणतायत। 1 मिनिट, थोडंसं बाबाच्या यादमध्ये राहा, मला दुसरा कॉल येतो त्याला कट करायला लागेल मला। बाबांचा फोटो दिसतोय ना सगळ्यांना?
तर आपण प्रश्न पाहत होतो, नवीन मुलांना छंद असला पाहिजे, त्या दुनियेला नवीन सतयुग बनवण्याचा छंद असायला पाहिजे. कारण बाबा म्हणतात की कन्यांच्यामध्ये पण नवीन रक्त आहे, तर आपल्या बरोबरच्यांना उठवलं पाहिजे, ज्ञानामध्ये त्यांना आणलं पाहिजे, नशा कायम ठेवला पाहिजे, भाषण करण्यासाठी देखील खूप उत्साह असला पाहिजे. गीत चाललेलं आहे, रात के राही थक मत जाना, सुबह की मंजिल दूर नहीं है. ओम शांती. मुलांना या गाण्याचा अर्थ तर समजला असेल ना? काय गाणं होतं? गाणं काय होतं? माझा आवाज येतोय ना? माझा आवाज येतोय सगळ्यांना? ओके. गाणं बाबा म्हणतात मुलांना गाण्याचा अर्थ समजला असेल ना? रात के राही थक मत जाना, सुबह की मंजिल दूर नहीं है. म्हणजेच आता जीवनामध्ये काही त्रास असेल तर तो लवकरच संपणार आहे, तर आता थकू नका, बाबांच्या आठवणीला सोडू नका. बाबा म्हणतायत आता भक्ती मार्गाचा घोर अंधेरी रात्र पूर्ण होणार आहे. तुम्ही मुले समजतात, आमच्यावर आता मुकुट येणार आहे, म्हणजे आम्हाला सुख प्राप्त होणार आहे, म्हणून तुम्ही इथे अभ्यासासाठी बसले आहात. आता तुमचं लक्ष आहे मनुष्यापासून देवता बनण्याचे. जसे संन्यासी समजतात, तुम्ही स्वतःला संन्यासीचं बाबा उदाहरण देतात की त्यांनी एका शिष्याला सांगितलेलं की तू स्वतःला महेश समज, तर तो तसा स्वतःला महसच समजायला लागलेला. तर बाबा त्याचं उदाहरण देतात. तर बाबा म्हणतात तुम्हाला पण मी सांगतो की स्वतःला आत्मा समजा. ज्याप्रमाणे त्या संन्यासीने एका शिष्याला सांगितलं की स्वतःला महेश समज, तर तो त्याचंच ऐकायला लागला आणि स्वतःला महेशच समजायला लागला. तर बाबा म्हणतात तुम्ही पण स्वतःला आत्मा समजा. हे किती रोज बाबा समजून सांगतायत. ह्या भक्ती मार्गाचे दृष्टांत आहेत. जसा हा देखील दृष्टांत आहे की रामाने वानराची सेना घेतली. तुम्ही इथे बसले आहात, जाणता की आम्ही देवी देवता डबल मुकुटधारी बनणार. ज्याप्रमाणे शाळेत शिकतात की मी शाळेत गेल्यावरती काय म्हणतात की मी डॉक्टरी शिकून डॉक्टर बनणार, इंजिनियर शिकून इंजिनियर बनणार, तसं तुम्ही समजता की आम्ही या शिक्षणाने देवी देवता बनत आहोत. हे शरीर सोडून आणि आमच्या डोक्यावर आताच राजाईचा स्वर्गाचा मुकुट येणार आहे. ही तर खूप वाईट घाणेरडी दुनिया आहे ना? ही दुनिया कशी आहे? वाईट घाणेरडी दुनिया आहे ना? नवीन दुनिया एकदम फर्स्ट क्लास असणार आहे. जुनी दुनिया अगदी थर्ड क्लास झाली आहे. ही तर नष्ट होणार आहे. नवीन विश्वाचा मालिक बनवणारा जरूर विश्वाचा रचयिताच असेल ना? दुसरा कोणी शिकवू शकतच नाही. शिवबाबाच तुम्हाला शिकवून तयार करत आहेत. बाबांनी समजून सांगितलं आहे. काय सांगितलं बाबांनी आपल्याला समजून? की मुलांनो, तुम्ही आता ह्या घाणेरडे दुनियेमधून पार होण्यासाठी हे शिक्षण शिकत आहात. तुमच्या डोक्यावरती राजा महाराजाचा मुकुट येणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या दुनियेमधून मन बुद्धी काढायची आहे. नवीन विश्वाचा मालिक बनवणारा जरूर विश्वाचा रचयिता असेल ना? दुसरा कोणी तुम्हाला हे ज्ञान शिकवू शकत नाही. शिवबाबाच तुम्हाला शिकवून तयार करत आहेत. बाबांनी समजावून सांगितलं आहे. पूर्ण आत्माभिमानी बनलात ना, तर मग बाकी सगळं काही प्राप्त होईल. तुम्ही ब्राह्मण तर आहातच, जाणता सुद्धा आपण देवता बनत आहोत, म्हणून हा अभ्यास करत आहोत. देवता किती पवित्र होते, इथे किती पतित मनुष्य आहेत. चेहरा भले मनुष्यासारखा आहे, परंतु सीरत म्हणजे त्यांचं आचरण बघा कसं आहे. जे देवतांचे पुजारी आहेत ते स्वतःला देखील त्यांच्या पुढे जाऊन महिमा करतात ना. देवतांचे पुजारी काय करतायत? स्वतःची देवतांच्या मूर्तीपुढे जाऊन देवतांचीच महिमा करतात की तुम्ही सर्व गुण संपन्न आहात, 16 कला संपूर्ण आहात आणि आम्ही विकारी पापी आहोत, असे पुजारी म्हणतो ना देवी देवतांच्या मूर्तीच्या समोर जाऊन. तर चेहरा तर त्यांचा पण देवी देवतांचा पण मनुष्याचाच आहे, परंतु त्यांच्या जवळ जाऊन देवी देवतांची महिमा गातात
आणि स्वतःला म्हणतात मी घाण आहे, मी विकारी आहे, मी पापी आहे, मी खलकामी कपटी आहे. आणि देवी देवतांना म्हणतात तुम्ही सर्वगुण आहात, तुम्ही 16 कला संपूर्ण आहात. म्हणजे तुम्हाला आता देवता बनायचं आहे तर सर्व गुणांना धारण करावं लागेल. आमच्यामध्ये पण मनुष्य किती तुमची महिमा गातात, तुमचं कीर्तन करतात की आमच्यामध्ये काहीसुद्धा गुण नाही. आणि देवी देवता तुम्ही तर किती गुणवान आहात. तर बाबा म्हणतात बघा, मनुष्य अर्थात मनुष्य, आता तुम्ही समजता ना, आम्ही तर आता बदलून जाऊन देवता बनू. श्रीकृष्णाची पूजा करतातच यासाठी की आपण कृष्णपुरीमध्ये जावे. परंतु हे मात्र ठाऊक नाही की कृष्णपुरी कुठे असते, त्यात कसं जाता येतं आणि कोण आणि केव्हा जातो हे मात्र कोणालाही माहिती नाही. परंतु श्रीकृष्णाची पूजा करतात कारण काय इच्छा आहे की आम्ही पण कृष्णपुरीमध्ये जावे. भक्ती करत राहतात की भगवंत येऊन भक्तीचे फळ देतील. पहिल्यांदा तर तुम्हाला हाच विश्वास पाहिजे की आपल्याला शिकवणारा किती मोठी शक्ती आहे. कोण आहे आपल्याला शिकवणारा? स्वतः सगळ्यात हाई उच्च शक्ती शिवबाबा आहे. तर बाबा म्हणतात पहिल्यांदा तुमच्यामध्ये विश्वास असला पाहिजे, तुमच्यामध्ये निश्चय असला पाहिजे की मला शिकवणारा किती उंच आहे. बाबा म्हणतात तुमच्यामध्ये विश्वास असला पाहिजे, निश्चय असला पाहिजे की आपल्याला कोण शिकवत आहे. हे आहेत श्री श्री शिवबाबांचे मत. शिवबाबा तुम्हाला श्रीमत देत आहेत. ज्यांना हे ठाऊक नाही आहे ते श्रेष्ठ कसे बनू शकतील. इतके सर्व ब्राह्मण श्री श्री शिवबाबांच्या मतानुसारच चालत आहेत ना. परमात्माचे मत श्रेष्ठ बनवते तुम्हाला. ज्यांच्या नशिबात नसल त्यांच्या बुद्धीमध्ये हे काहीही ज्ञान समजणार नाही. आणि जेव्हा समजतील तेव्हा आनंदित होऊन बाबांच्या सेवेमध्ये मदतीला लागतील. बरेच जण तर जाणतच नाहीत ह्या ज्ञानाला. त्यांना काय माहीत हे कोण आहेत, म्हणून बाबा कोणालाही भेटत देखील नाहीत. नाहीतर ते तर अजूनच आपली मतं देऊ लागतील. श्रीमताला न जाणल्या कारणाने बाबांना सुद्धा ज्ञान शिकवायला लागतील. अशी मनुष्य आहेत. त्याच्यामुळे बाबा तुम्हा मुलांनाच हे ज्ञान देतात. आता बाबा आले आहेत मुळी तुम्हा मुलांना श्रेष्ठ बनवण्याकरता. तुम्ही मुले जाणता सुद्धा 5000 वर्षापूर्वी प्रमाणे बाबा आम्ही तुम्हाला येऊन भेटलो आहोत. ज्यांना हे माहीत नाही ते असाच मुलं बनून बाबांच्या प्रेमाचा स्नेहाचा प्रतिसाद सुद्धा देऊ शकणार नाही. तुम्ही इथे बसलेले आहात म्हणजे तुम्ही बाबांना ओळखलं आहे. मुलांना या शिक्षणाचा खूप अभिमान वाटला पाहिजे की मला किती उच्च भगवंत भेटला. हे खूप उच्च शिक्षण आहे ना. परंतु माया देखील खूप वाईट आहे, खूप विरोध करते मुलांना. तुम्ही जाणता आम्ही असे शिक्षण घेतो ज्याच्यामुळे आमच्या मस्तकावर डबल मुकुट म्हणजेच राजाईचं मुकुट येणार आहे. डबल मुकुट म्हणजे काय हो? डबल मुकुट, डबल सिरताज. बाबा म्हणतात तुम्ही या अभ्यासामुळे डबल सिरताज बनणार आहे. डबल सिरताज म्हणजे काय? डबल मुकुट म्हणजे काय? पवित्रताचा. हांजी, लाईटचा घेरा, लाईटचा प्रकाश असतो ना देवी देवतांच्या फोटोच्या मागे. म्हणजे एक असतो तर पवित्रतेचा प्रकाश आणि दुसरा आहे हिरे माणिक मोत्या रत्नांचा सिरताज मुकुट. हांजी. तर बाबा म्हणतात तुमच्या मस्तकावरती आता डबल मुकुट येणार आहे. तुम्ही जाणता त्याच्यासाठीच आपण शिक्षण घेत आहोत. भविष्य जन्मांच्यासाठी तुम्ही डबल मुकुटधारी बनण्यासाठीच हे अभ्यास करता. तर यासाठी मग असा पुरुषार्थ केला पाहिजे ना. कारण तुम्ही किती जन्मांसाठी राजा महाराजा बनणार आहात. तर पुरुषार्थ पण असाच केला पाहिजे. यालाच म्हटलं जाते राजयोग. राजाईसाठी तुम्ही शिकता. किती आश्चर्याची गोष्ट आहे. बाबा नेहमी सांगतात मुलांनो, लक्ष्मीनारायणाच्या मंदिरामध्ये जा आणि तिथल्या पुजाऱ्यांना देखील समजून सांगा की आम्ही तुम्हाला समजून सांगतो की हे लक्ष्मीनारायण कसे पद प्राप्त केलं, हे कोण होते, हे लक्ष्मीनारायण विश्वाचे मालिक कसे बनले, हे त्या लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात जाऊन पुजाऱ्यांना सुद्धा तुम्ही समजून सांगा. मग अशा प्रकारे बसून सांगितल्यानंतर पुजाऱ्यांना देखील सन्मान होईल.
तुम्ही त्यांना सांगू शकता की आम्ही तुम्हाला हे सांगू शकतो की या लक्ष्मीनारायणाचं राज्य यांनी कसं राज्य प्राप्त केलं आणि हे केव्हा राज्य करत होते. कारण गीतेमध्ये सुद्धा लिहिलं आहे ना, मी तुम्हाला येऊन भगवान वाचा आहे गीतेमध्ये की मी तुम्हाला राजयोग शिकवून राजाचाही राजा बनवितो. हे गीतेमध्ये सुद्धा लिहिलं आहे. स्वर्गवासी तर तुम्हीच बनता ना, तर मुलांना किती अभिमान वाटला पाहिजे की आम्ही हे बनत आहोत. भले स्वतःचा आत्ताच फोटो आणि राजाईचा पोशाखातला फोटो देखील इथे एकत्र काढा. काय सांगतायत बाबा? काय सांगितलं बाबाने? कसला फोटो काढायला सांगितला? पोशाखाचा. मी तुम्हाला दाखवते. इथे बघा आमच्या सेंटरने असे फोटो बनवलेत. इथे ही प्रज्वल आहे ना, तर इथं स्वतःचा फोटो लावायचा आत्ताचा संगमचा. आणि हे आपण असं बनणार आहे डबल मुकुटधारी. आणि इथं शिवबाबा आहे ना इथे. तर बाबा म्हणतात तुमचे स्वतःचे पण असे, इथं लिहिलेलं आहे ब्राह्मण सो देवता. तर बाबा काय म्हणतात तुमचे स्वतःचे पण असे फोटो काढून ठेवा. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात राहणार आहे की आम्ही आता तरी इथं साधं सुद्धा आहे पण आम्ही असं बनणार आहे. त्याच्यासाठी आम्हाला भगवंत शिकवत आहे. म्हणजे तुमचं लक्षात राहील लक्ष की मला असं बनायचं आहे. हे पण उत्कर्षाचं पण आहे. छोटी वेळ. हां, इथे लिहिलेलं आहे ब्राह्मण सो देवता असं लिहिलेलं आहे. आणि आमच्या सेंटरने सगळ्यांचे बनवून दिलेत. तर बाबा सांगतात तुमचा स्वतःचा पण असाच फोटो बनवा. आणि बाबांनी पण ब्रह्मा बाबांनी पण दादींचा फोटो असा बनवलेला. त्यांना पूर्ण राजाई पोशाख घालून असे फोटो काढलेले. म्हणजे त्यांना बघायचं. बाबा म्हणतात त्या फोटोला बघितलं की तुम्हाला जाणवेल की मला असं बनायचं आहे. आता बाबा म्हणतात मुलांनो, तुम्हाला अभिमान वाटत असेल ना, किती उच्च पढाई आहे, किती उच्च आपल्याला शिक्षण भेटलं. हां, भले स्वतःचा आत्ताचा फोटो आणि राजेशाही पोशाखातील फोटो देखील इथे एकत्र काढा. खाली तुमचा फोटो असावा, वरती राजेशाहीचा फोटो असावा. यामध्ये काही जास्त खर्च नाही आहे. राजेशाही पोशाख तर लगेच बनू शकतो. तर प्रत्येक क्षणी तुमच्या लक्षात राहील की आपण देवता बनत आहोत. भले वरती शिवबाबा देखील असावेत, असे फोटो देखील काढावे लागतील. कसे फोटो काढायचे? आलं का लक्षात? हे बघा आमच्या सेंटरने आमच्या सगळ्यांचे बनवून दिलेत. ही मी आहे आणि वरती, आणि हे आमचे साहेब. दिसलं का सगळ्यांना? दिसलं? हां, असे फोटो बनवायला पाहिजे सगळ्यांचे. असं तर ते बाबा सांगतात त्या मुरलीप्रमाणे आमच्या इथे आम्ही बनवलेत. तर बाबा म्हणतात मुलांनो, आता तुम्हाला फोटो देखील मदत करतील. तुम्ही मनुष्यापासून देवता बनत आहात. आपण आता हे शरीर सोडून जाऊन देवता बनणार. कारण आता तुम्ही समजता की आम्ही राजयोग शिकत आहोत. तर आता जाऊन राजाईच प्राप्त करायचे आहे ना. तर हे फोटो देखील तुम्हाला पुरुषार्थमध्ये मदत करतील. हां, वरती शिव, मग राजेशाहीचा फोटो, खाली तुमचा सामान्य चित्र असावा. शिवबाबांच्याकडून राजयोग शिकून आम्ही देवता डबल मुकुटधारी बनत आहोत. फोटो ठेवलेला असेल आणि कोणी विचारलं तर आपण सांगू शकतो की आम्हाला शिकवणारे हे शिवबाबा आहेत. फोटो पाहिल्यानेच मुलांना सुद्धा खूप नशा चढेल. भले दुकानामध्ये देखील हे चित्र ठेवा. भक्ती मार्गामध्ये बाबा नारायणाचा फोटो त्यांच्या पॉकेटात ठेवत होते ना. आणि तुम्ही देखील आपला फोटो ठेवा. तर तुम्हाला आठवण राहील की आम्ही देवी देवता बनत आहोत. बाबांची आठवण करण्याचे मार्ग स्वतः शोधले पाहिजेत की कसं मी बाबांच्या आठवणीमध्ये प्रत्येक वेळेला राहू. मला बाबांच्या विसरच पडू नये अशी युक्ती स्वतः शोधली पाहिजे. बाबांच्या आठवणीचे उपाय शोधले पाहिजेत. बाबांना विसरल्यामुळेच माया खूप पतन करते, खाली पाडते. विकारामध्ये पडला तर मग लाज वाटते ना. आता मग कसं होतं, विकारामध्ये गेले, काम वासना आली आणि काहीतरी जे धारणेमध्ये नाही ते करून बसले. तर बाबा म्हणतात विकारामध्ये पडलं तर मग लाज वाटते. आता काही मी असे देवता बनू शकणार नाही. मग हृदयामध्ये हार्ट फेल व्हायला लागतं. आता मी देवता कसा बनू? बाबा म्हणतात मुलांनो,
विकारामध्ये बिलकुल जायचं नाही. अगर तुम्ही विकारामध्ये जात असाल तर मात्र अशा मुलांचा फोटो काढा आणि त्यांना सांगा की तुम्ही विकारामध्ये जाता ना, तर तू स्वर्गामध्ये येण्याच्या लायक नाहीस, तुझा पासपोर्ट समाप्त. मग स्वतः देखील अनुभव करतील की मी तर कोसळतो, मी पतित बनतो, आता मी स्वर्गामध्ये कसा जाणार. जसे नारदाचे उदाहरण देतात ना, त्याला सांगितले, तू आपले तोंड तर बघ ना, लक्ष्मीला वरण्याच्या लायक आहेस का. तर चेहरा माकडाचा दिसू लागला. मग मनुष्याला देखील लाज वाटेल, माझ्यामध्ये तर हा विकार आहे, मग मी तर श्रीनारायण किंवा श्री लक्ष्मी कसं वरणार. बाबा तुम्हाला किती युक्त्या सांगतात, बाबा तुम्हाला सर्व युक्त्या सांगतात, परंतु मुलं सर्व विसरून परत विकारामध्ये जातात, तर त्यांना कसा भेटणार स्वर्गाचा पासपोर्ट. बाबा सांगतात, मुलांनो, कारण मुलं का विसरतायत बापाला, कारण त्यांचा विश्वासच नाही आहे की भगवंत शिकवत आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. तर आपल्यामध्ये विकार येत असतील, कामवासना जास्त असेल, तर आपण लक्षात घ्यायचं की आपल्याला अजून विश्वास झालेला नाही की इथं कोण शिकवतं त्याच्यावरती, भगवंत स्वतः शिकवत आहे. बाबा तर युक्त्या किती सर्व सांगत असतात तुम्हाला, या विकाराला जीत पाहण्यासाठी, कामवासनेला जीत पाहण्यासाठी, काम महाशत्रूला जिंकण्यासाठी बाबा किती युक्त्या सांगतात. परंतु विश्वास तर असला पाहिजे ना. विकाराची नशा येते तेव्हा समजतात की या हिशोबाने आम्ही राजाचे राजा, डबल मुकुटधारी कसे बनणार. पुरुषार्थ तर केला पाहिजे ना, पुरुषार्थ तर केला पाहिजे ना. बाबा समजावून सांगत राहतात, अशा प्रकारच्या युक्त्या करा आणि सर्वांना सुद्धा सांगत राहा. ही राजयोगाची स्थापना होत आहे. आता विनाश समोर आहे. दिवसेंदिवस वादळ अधिकच तीव्र होत चाललं आहे. बॉम्ब्स इत्यादी देखील तयार होत आहेत. तुम्ही हे शिक्षण शिकताच मुळीच हे शिक्षण शिकत आहात भविष्य उच्च पद प्राप्त करण्यासाठी. तुम्ही एकदाच पतितापासून पावन बनता. मनुष्य समजतात थोडेच की आपण नरकवासी आहोत, कारण पत्थरबुद्धी आहेत. आता तुम्ही पत्थरबुद्धीपासून पारसबुद्धी बनत आहात. नशिबात असेल तर पटकन हे ज्ञान समजेल, नाही तर तुम्ही कितीही डोके फोडा, कितीही समजून सांगा, त्यांच्या बुद्धीमध्ये हे ज्ञान बसणार नाही, कारण त्यांच्या नशिबात नाही. बाबांना जाणत नाहीत तर आस्तिक आहेत ना, अर्थात बिना धनीचे आहेत, त्यांना अजून धनी भेटला नाही. जेव्हा शिवबाबांची मुले आहात ना, तर धनीचे बनले पाहिजे ना. जेव्हा शिवबाबांची मुले आहात तर धनीचे बनले पाहिजे ना. इथे ज्यांना ज्ञान आहे ते आपल्या मुलांना विकारापासून वाचवत राहतील. अज्ञानी लोक तर आपल्यासारखेच मुलांना देखील विकारामध्ये अडकवत राहतील. तुम्ही ज्ञानी आहात ना, तर आपल्या मुलांना समजवलं पाहिजे की विकारामध्ये जाऊ नका, कारण आता दुनिया पूर्ण होणार आहे, नवीन दुनिया येणार आहे. विकार तर विनाश करणार आहेत. तर बाबा काय म्हणतात, खूप खूप लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. बाबा म्हणतात, अज्ञानी लोक असतात ना, ते तर आपल्या मुलांना सुद्धा विकारामध्येच अडकवत राहतील. तुम्ही जाणता इथे विकारापासून वाचवायचं आहे, वाचवलं जाते. कुमारी मुलींना तर पहिलं वाचवलं पाहिजे. आई वडील जणू काही मुलांना विकारामध्ये ढकलून देतात. तुम्ही जाणता ना ही किती भ्रष्टाचारी दुनिया आहे, आणि ह्या खराब दुनियाचा तर विनाश होणार आहे. तर विकारामध्ये गेल्यानंतर आपलं काय होणार, आपलं वाढेल का, परिवार का विनाशच होईल. समजायला पाहिजे ना. पण अज्ञानींना समजत नाहीये. तुम्ही जाणता ही भ्रष्टाचारी दुनिया आहे. श्रेष्ठाचारी दुनिया हवेशी वाटते ना. सगळे म्हणतात ना, भगवंत आम्हाला दुःखातून काढ, आणि मग दुःखामध्ये का ढकलता आपल्या मुलांना. श्रेष्ठाचारी दुनिया हवेशी वाटते. भगवान उवाच, मी जेव्हा श्रेष्ठाचारी बनवण्यासाठी येतो तेव्हा सर्व दुनियाच भ्रष्टाचारी असतात. तेव्हाच मी श्रेष्ठाचारी बनवण्यासाठी येतो. तर तुम्हाला श्रेष्ठाचारी बनायचं आहे तर परत भ्रष्टाचारी दुनियेमध्ये का जाता. मी सर्वांचा उद्धार करतो. गीतेमध्ये देखील लिहिले आहे ना. कुठे लिहिले आहे, कुठली गीता. जी श्रीमद भगवत गीता.
गीतेमध्ये देखील लिहिलं आहे, भगवंताला साधू संत इत्यादी सर्वांचा उद्धार करण्यासाठी यायचंच आहे. एक भगवान बाबाच येऊन सर्वांचा उद्धार करतात. आता तुम्हाला किती आश्चर्य वाटते की मनुष्य का समजत नाही इतक्या गोष्टींना. मनुष्य किती पत्थर बुद्धी बनतात. पत्थराची दगडाची पूजा करत करत मनुष्याची बुद्धी पण पत्थर बुद्धीच बनली आहे ना. तर मनुष्य म्हणतात आता तुम्हाला मात्र आश्चर्य वाटते की किती मोठा भगवंत आलेला आहे आणि तो सद्गती मला ह्या शिक्षणाद्वारे सद्गती देत स्वर्गपद देत आहे. मला मनुष्यापासून देवता बनवत आहे. माझी जन्मोजन्मीची भक्तीची हाक ऐकून तो मला अशी राजाई देत आहे आणि तरी सुद्धा मनुष्याला समजत नाहीये. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटते की का मनुष्याची बुद्धी जागी होत नाहीये की भगवंत आलेले आहे तर आपण त्याच्याकडून सद्गती करून घ्यावी हे मनुष्याला का कळत नाही. तुम्हाला पण आश्चर्य वाटते मनुष्य किती पत्थरबुद्धी बनतात. यावेळी मोठ्या मोठ्या व्यक्तींना जर का कळेल की गीतेचा भगवान शिव आला आहे तर माहीत नाही काय होईल. हाहाकार माजेल. सगळीकडे आपलं सगळं सिंहासन वगैरे आहेत ना, त्यांचे मोठे मोठे आखाडे, मोठे मोठे सत्संग हे सगळे सोडून इकडंच येतील. तर काय होईल, त्यांची सिंहासनं डगमगू लागतील. तर बाबा म्हणतात जेव्हा ब्रह्मा बाबा जेव्हा साकार मुरली चालली ना, तेव्हा बाबा म्हणतात की सगळ्या साधू संतांना, पीठाधीश, काय कुठले कुठले गुरु महाराज वगैरे काय काय आहेत ना, त्यांना जर समजलं की इथेच गीताचा भगवंत आलेला आहे तर सगळं सोडून इकडेच येतील आणि सगळा खेळ डगमगून जाईल. कारण त्यांचं सिंहासन हालेल ना, मग त्यांच्याकडे कोणच जाणार नाही, शिष्यच त्यांचे जाणार नाही, तर त्यांचं कसं चालणार गाडी. तर बाबा सांगतात सविस्तरमध्ये की गीताचा भगवान शिव आहे हे माहिती झालं तर हाहाकार माजेल. परंतु अजून त्याच्यासाठी वेळ आहे. तर सर्व अड्डे एकदम हालू लागतील. खूप जणांचे सिंहासन हालतात ना. जेव्हा युद्ध होते तेव्हा कळते यांचे सिंहासन डगमगू लागले आहे, आता खाली पडतील. आता हे डगमळ तर खूप खळबळ माजेल. पुढे जाऊन हे सुद्धा होणार आहे. सर्वांना समजणार आहे की भगवंत आलेला आहे. पतित पावन सर्वांचे सद्गतीदाता स्वतः म्हणतात, मुलांनो बरोबर ब्रह्माच्या शरीराद्वारे स्थापना मी करत आहे. सर्वांची सद्गती अर्थात उद्धारही मीच करतो. भगवान वाच, ही पतित दुनिया आहे, या सर्वांचा उद्धार मलाच करायचा आहे. आता सर्व आत्मे पतित आहेत, तर पतित कोणालाही पावन कसे बनवू शकतील. अगोदर स्वतःच पावन बनावे लागेल, तेव्हाच मग फॉलोअर्सना बनवू शकतील ना. भाषण करण्यासाठी तुमच्यामध्ये खूप उत्साह असला पाहिजे. सेवेचा पण नेहमी उमंग उत्साह असला पाहिजे. कन्यांचे नवीन रक्त आहे, कन्या जवान आहे. तुम्ही जुन्यापासून नवीन बनत आहात ना. तुमची आत्मा जी जुनी तमोप्रधान बनली आहे ती आता नवीन स्वर्णमय बनत आहे. सत्वप्रधान तुम्ही बनत आहात. तर तुमच्यामध्ये विकाराचा गंज निघून जात आहे ना. तर मुलांना खूप खुशी झाली पाहिजे, खूप नशा असला पाहिजे सेवेचा आणि ह्या अभ्यासाचा. उत्साह कायम ठेवला पाहिजे. आपल्याला बरोबरीच्या उन्नती केली पाहिजे. आपल्या बरोबरीच्या सगळ्यांची तुम्ही उन्नती केली पाहिजे. आजकालच्या मुलांना किती उमंग असला पाहिजे, किती उत्साह असला पाहिजे की आपण भगवंताकडून सतयुगाचं राजाई घ्यावी आणि आपल्यासारख्या अनेक जवान मुलामुलींनाही ज्ञान द्यावं. त्याच्यासाठी तुमच्यामध्ये किती उत्साह असला पाहिजे, किती उमंग आणि नशा असली पाहिजे, हौस असली पाहिजे ज्ञान देण्याचा आणि भाषण करण्यासाठी. आपल्यासारख्या हमजीन्सना, आपल्या बरोबरीच्यांची पण उन्नती केली पाहिजे. त्यांना पण सेवा केली पाहिजे, त्यांना पण ज्ञान दिलं पाहिजे. गायलं देखील जाते. काय गायलं जाते? गुरु माता गुरु कधी असते ते आता तुम्ही जाणता ना. तुम्ही बनू शकता ना गुरुमाता, सगळ्यांना ज्ञान देऊ शकता. ते नुसते गातात गुरुमाता, पण माता गुरु कधी असते ते आता तुम्ही जाणता. जगतांबाच राजराजेश्वरी बनते ना. कोण बनतं राजराजेश्वरी? कोण आहे जगतांबा? हा
खूप खूप छान. जगदम्बा मम्मा, मम्मा ही जगदम्बा है, दुर्गा है, सब कुछ मम्मा का पहले स्थान है, उसके बाद हम सब. बाबा कहते बच्चे, जगत आंबाचं राजराजेश्वरी बनते, मग तिथे कोणी गुरु असतच नाही सतयुगामध्ये. गुरूंची परंपरा आत्ता चालते. बाबा येऊन तुमच्या मातांच्यावरतीच ज्ञानाचा कळस, अमृत कळस ठेवतात. बाबा काय ठेवतात आपल्या डोक्यावरती? ज्ञानाचा कसला? अमृत. अमृत अमृत कळश म्हणजे ज्ञान पहिल्यांदा मातांना देतात. त्याच्यामुळे पहिल्या मातांना साक्षात्कार झाला ना ब्रह्मा माच्याद्वारे. माताच पहिल्या ज्ञानामध्ये आले, म्हणून ह्यांना म्हटले, ह्या संस्थेचं नावच आहे ब्रह्मा कुमारी. ब्रह्मा कुमार नंतर म्हटलं जातं ब्रह्मा कुमारी ईश्वरी विश्वविद्यालय. बाबांनी मातांनाच मान दिले, कारण मातांच्या मध्ये सगळं गुण असतं. सहनशक्ती असते, प्रेमळ स्वभाव असतो, दयाळू असते, सोशिक असते, सगळं तिच्याकडे असतात ना गुण. त्याच्यामुळे मातांना भगवंतांनी आपलं केलेलं आहे. तर बाबा म्हणतात नुसतं गातात गुरुमाता गुरुमाता, पण गुरुमाता तुम्ही आत्ता बनता. भगवंतांनी ज्ञान दिल्यानंतर तुम्ही गुरुमाता बनता ना. जगतांबाच राजेश्वरी बनते, मग तिथे कोणताही गुरु असायची गरज नाही. गुरुची परंपरा आत्ता चालते. बाबा येऊन मातावरती ज्ञानाचा अमृताचा कळस ठेवतात. सुरुवातीपासून असे होते. सेंटरसाठी देखील म्हणतात ब्रह्माकुमारी पाहिजे. बाबा तर म्हणतात स्वतःच चालवा ना, का हिंमत नाही आहे का ज्ञान देण्याचं सगळ्यांना? तरी म्हणतात नाही बाबा, टीचर पाहिजे, माता पाहिजे. हे देखील चांगलं आहे, मातांना मान देतात. आजकाल दुनियामध्ये एकमेकांना मान देखील खोटा देतात. जोपर्यंत राजगद्दीवरती आहेत, जोपर्यंत पदावरती आहेत, मान देतात. पद सुटलं की त्याला कोणी ओळखत नाही. आज पंतप्रधान आहेत, उद्या त्यांना काढून टाकतात. स्थायी सुख कोणालाच इथे मिळत नाही. यासाठी तुम्हा मुलांना स्थायी राज्यभाग्य मिळत आहे. ह्याच अभ्यासाने तुम्हा मुलांना आत्ता राज्यभाग्य मिळत आहे. परंतु ह्या कलियुगी दुनियामध्ये कुणालाच, तुमच्याशिवाय कुणाला स्थायी सुख मिळत नाही. पण तुम्हाला मात्र जन्मोजन्मसाठी आता राज्यभाग्य मिळत आहे. तुम्हाला बाबा हर प्रकारे किती समजावून सांगतात. म्हणूनसाठी तुम्ही ज्ञानाला विसरू नका. स्वतःला सदैव हर्षित ठेवण्यासाठी, स्वतःला सदैव काय ठेवण्यासाठी? हांजी, आनंदी आणि खुशी. काही पण असू दे, पण मी सुख स्वरूप खुश आत्मा आहे असं सोमानामध्ये राहायचं. परिस्थिती येईल, निघून जाईल, चुका होतील, विकार येतील, हिसाब किताब येतील, निघून जातील, पण आपल्याला स्वतः स्वधर्मामध्येच राहायचे. मी शांत स्वरूप आहे, सुख स्वरूप आहे, ह्याच्याच नशेमध्ये. बाबा सांगतात स्वतःला सदैव हर्षित ठेवण्यासाठी खूप चांगल्या चांगल्या युक्त्या बाबा तुम्हाला सांगतात. म्हणूनसाठी सर्वांच्यासाठी शुभ भावना ठेवायची आहे ना. काय म्हणतात बाबा? हांजी, कुणी कसंही असू द्या, शुभ भावना सर्वांसाठी ठेवायची आहे ना. ओ हो, आम्ही हे लक्ष्मीनारायण बनत आहोत. आणि जर कोणाच्या नशिबात नसेल तर ते पुरुषार्थ सुद्धा कसे करतील? बाबा पुरुषार्थ तर सांगतात ना, पुरुषार्थ व्यर्थ जात नाही. तुम्ही जे पण करता त्याची तुम्हाला जरूर प्राप्ती होते. परंतु नशिबात नसेल तर ते पुरुषार्थ सुद्धा करणार नाहीत. बाबा पुरुषार्थ तर सांगतात ना, पुरुषार्थ व्यर्थ जात नाही. तो तर सदैव सफल होतो. राज्य स्थापन होईलच. विनाश देखील महाभारत युद्धाद्वारे होणारच आहे. पुढे जाऊन तुम्ही जोर केलात तर हे सर्व येतील सुद्धा. आता समजणार नाहीत, मोठे जे आहे ते आता हे ज्ञान समजणार नाहीत. नंतर मग त्यांचे राज्य नष्ट होईल. किती भरपूर गुरु लोक आहेत. आता कुणी मनुष्य नाही जो कोणत्या गुरुचा फॉलोअर्स नसेल. प्रत्येक मनुष्य कुठल्या ना कुठल्या गुरुला मानतच असतो. इथे तुम्हाला आता सद्गुरू भेटला आहे. इथे तुम्हाला सद्गती देणारा एक सद्गुरू मिळाला आहे. चित्र खूप चांगले आहेत. ज्ञानामध्ये चित्र खूप चांगले आहेत. सद्गती अर्थात सुखधाम तुम्हाला प्राप्त होत आहे. सद्गती अर्थात सुखधाम तुम्हाला प्राप्त होत आहे. काय आहे सुखधाम? सुखधाम कशाला म्हणायचं? मुक्तिधाम कशाला म्हणायचं? हांजी, खूप छान.
तर बाबा म्हणतात सद्गती तुम्हाला करत आहे सद्गती दाता. तर सद्गती अर्थात सुखधाम मिळतं तुम्हाला. हे आहे मुक्तिधाम. बुद्धी देखील म्हणते आपण सर्व आत्मे निर्वाण धाम मध्ये जाऊन राहतो. तिथून मग वाणीमध्ये येतो. तेथील रहिवासी आहोत. आपण मात्र निर्वाण धामचे शांतीधामचे रहिवासी आहोत. हा सर्व खेळच भारतामध्येच बनलेला आहे. शिवजयंती देखील इथेच साजरी करतात ना. बाबा म्हणतात का करतात शिवजयंती भारतामध्ये साजरी? कारण भगवंत शिव भारताच्याच भूमीवरती येतो ना. आणि देवी देवतांची पूजा घराघरात मंदिरं फक्त भारतामध्येच आहेत. विश्वामध्ये सगळ्यांच्या घरात मंदिरं नसतात दुसऱ्या जाती धर्माच्या लोकांच्यात. आता मात्र विश्वभरामध्ये शिवलिंगाची पूजा करायला सुरुवात केलेली आहे सगळ्यांनी. ते होणारच आहे ना. शेवटी बाबाची प्रत्यक्षता विश्वभरामध्ये सगळ्यांना जाणीव होणार आहे. पण त्यांच्याकडे पुरुषार्थ करून राजाई पद घ्यायला स्वर्गपद घ्यायला वेळ नसणार आहे. तेव्हा अभ्यास पूर्ण होणार आहे. तर बाबा म्हणतात हा सर्व खेळच भारतावरती बनलेला आहे. शिवजयंती देखील भारतातच साजरी करतात. बाबा म्हणतात मुलांनो मी आलो आहे. कल्पानंतर पुन्हा येईन. दर 5000 वर्षानंतर बाबांच्या आगमनानेच स्वर्ग बनतो म्हणतात देखील. क्राइस्ट म्हणजे ख्रिश्चन धर्माचे येशू ख्रिस्त म्हणतात देखील की क्राइस्टच्या अगोदर क्राइस्टच्या इतके वर्ष आधी ह्या धर्तीवरती स्वर्ग होता. आता नाही पुन्हा होणार आहे म्हणतात. परंतु अर्थ काही त्यांना कळत नाही. तर जरूर नरकवासीचा विनाश आणि स्वर्गवासीची स्थापना पाहिजे ना. त्याच्याशिवाय स्वर्ग कसं येणार धर्तीवरती? तर नरक संपला पाहिजे ना. तर बाबा म्हणतात स्वर्ग येणार आहे असे म्हणतात ख्रिश्चन लोक सगळे, क्राइस्ट आणि येशू ख्रिस्त पण. परंतु स्वर्ग येण्यासाठी काय व्हायला पाहिजे? नरक तर संपला पाहिजे ना. तर जरूर नरकवासीचा विनाश आणि स्वर्गवासीची स्थापना पाहिजे. प्रत्यक्षात विनाश म्हणजे आपल्या आतून सगळे विकार खतम झाले की आपल्यासाठी विनाश झाला. विनाश म्हणजे काय? घाबरण्याची गोष्ट नाही. विनाश म्हणजे दुर्बुद्धीला नष्ट करायचे. दुर्बुद्धी नष्ट झाली की तो मनुष्य स्वर्गामध्येच राहायला लागला आत्तापासूनच. ज्याच्यामध्ये कमी कमजोरी विकार आहेत त्याच्यामध्ये त्याला त्रास आहे. त्याच्यासाठी विनाश पुढे. म्हणजे कसं एखादा माणूस खूप आजारी पडला की काय करतो? मग म्हणतो का मला हे करायचं ते करायचं? काय म्हणतो? देवा 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 म्हणतो की नाही? खूप जास्त आजारी पडलाय बघा एखादा माणूस, त्याला माहिती आहे की आता आपण बरं होणं मुश्किल आहे. तर तो कशाला आठवण करेल? देवालाच आठवण करेल ना, है ना. मग त्याच्यासाठी काय झालेलं आहे? खूप आजारी पडला, मग त्याच्यासाठी सगळ्या सुखाचा विनाश झाला. मग त्याला आता देव आठवतोय. मग बाबा म्हणतायत की तुमच्यावरती दुःख येण्याच्या अगोदरच तुम्ही भगवंताला सगळं ठीक असतानाच आठवण करताय ना. तर तुमच्यासाठी इथे काय झाला? नरकाचा विनाश होतो. कारण तुमच्यामधून विकार निघून गेले की तुम्ही सद्गुणी बनता, स्वलाकाला संपूर्ण बनता, संपूर्ण निर्विकारी मर्यादा पुरुषोत्तम बनता. मग तुमच्यासाठी स्वर्ग संगमापासूनच सुरू होतो. तर विनाश म्हणजे फक्त आपल्या आतून विकार संपले की आपल्यासाठी विनाश झाला. कारण आपण संपलो, संपली दुनिया, राईट. आपला श्वास संपला की संपलं ना. म्हणूनसाठी आपल्यावरती लक्ष द्यायचे की माझा श्वास संपायच्या अगोदर मला सद्गुणांना आपल्या स्वभाव संस्कारामध्ये धारण करायचंच आहे. कारण मी संपली, विनाश झाला, असं आहे. ठीक आहे. तर बाबा म्हणतात मुलांनो जरूर नरकवासीचा विनाश आणि स्वर्गवासीची स्थापना पाहिजे ना. तर तुम्ही स्वर्गवासी बनत आहात. सर्व नरकवासी नष्ट होतील. तर समजता ना की इतके लाखो वर्षानंतर ती लोक काय समजतायत? ओ अजून कलियुग लाखो वर्ष आहेत म्हणून ते म्हणतायत की आम्ही मुलांना मोठं करू, मुलांची लग्न करू. त्यांना माहिती नाही आहे आता ही दुनिया राहणारी नाही राहिलेली आहे. कारण प्रत्येकाच्या श्वासाचा किती सेकंद श्वास आहेत, किती दिवस जगणार आहे तेच माहित नाही. तर काय करणार दुनिया लाखो वर्षाची असून? बाबा म्हणतायत तुम्हाला माहीतच नाही तुम्ही उद्याच्या क्षणाला इथे आहे की नाही. तर त्यांना माहीतच नाही नरक कधी पण खाऊन टाकू शकतो आपल्याला. तर लोक समजतात की हे कलियुग अजून लाखो वर्ष आहे, मुलांचं लग्न करू, मुलं मोठी झाली आहेत. तुम्ही थोडे असे म्हणता. जर मुलगा सल्ल्यानुसार चालत नसेल तर मग श्रीमत द्यावी लागते बाबांना की स्वर्गवासी बनत नाही तर काय करायचे? बाबा म्हणतात जर आज्ञाधारक नसेल तर त्यांना सोडून द्या ना, जे करायचे ते करू द्या. तुम्ही मात्र त्याच्यामधून मोह काढून टाका. याच्या बाबतीत पक्की नष्टमोह अवस्था तुमची असली पाहिजे. मुलं जर आज्ञाधारी नसतील, त्यांना जर परमात्मा मार्ग नसेल समजत तर त्यांना सोडून द्या, जाऊ द्या, काय करायचं ते करू द्या. परंतु तुम्हाला मात्र त्याच्यासाठी
खूप नष्टो मोहा बनावं लागेल. गोड गोड अच्छा गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांच्यासाठी मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि शुभप्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्ही आत्मिक मुलांचा जी धारणासाठी मुख्य सारांश. श्री श्री शिवबाबांच्या श्रेष्ठ मतावर चालून स्वतःला श्रेष्ठ बनवायचं आहे. श्रीमतामध्ये मनमत कधीही मिक्स करायचं नाही. ईश्वरी अभ्यासामध्ये मग्न होऊन राहायचं आहे. इतरांनाही अभ्यास करवायचा आहे. 2. आपल्या बरोबरीच्यांचा सुद्धा कल्याण करायचं आहे. आपल्या बरोबरीच्या सगळ्यांनाही ज्ञानाची युक्ती सांगायची आहे. आपल्या बरोबरीच्या सर्वांचं कल्याण करण्याच्या युक्त्या तुम्हाला करायच्या आहेत. सर्वांच्या प्रती शुभ भावना ठेवून सर्वांना खरा मान द्यायचा आहे आणि खोटा मान इथे कुणालाही द्यायचं नाही. म्हणजे काम असलं स्वार्थ असलं तेवढ्यापुरतं असं आठवण केली आणि जेव्हा काम नसेल तेव्हा काय ओळख पाळख काय लक्षात नाही ठेवायचं, असं नाही करायचं. बाबा म्हणतात सर्वांना निस्वार्थ भावाने आत्मिक भाई म्हणून मान द्यायचा आहे. वरदान. बाबांच्या निरंतर सोबतीच्या अनुभूतीद्वारे प्रत्येक सेकंदामध्ये सहयोगी बनणारे सहज योगी भव. बापदादा माझ्या समोर माझ्या मस्तकावरती हात ठेवला सद्गुरूंनी आणि मला वरदान देतात. बाबांच्या निरंतर सोबतीच्या अनुभूतीद्वारे सोबतीच्या अनुभवाद्वारे प्रत्येक सेकंद प्रत्येक संकल्पामध्ये सहयोगी बनणारे सहज योगी भव. जी वरदानचा विस्तार. जसं शरीर आणि आत्म्याचा जोपर्यंत पाठ आहे तोपर्यंत ते वेगळं होऊ शकत नाही, अगदी तसंच बाबांची आठवण बुद्धीतून वेगळी होऊच नये याची युक्ती रचा. सदैव बाबांची सोबत असावी. दुसरी कोणतीही स्मृती आपल्याकडे आकर्षित करू नये. यालाच सहज आणि स्वतः योगी म्हटलं जाते. असा योगी प्रत्येक सेकंद, प्रत्येक संकल्प, प्रत्येक वचन, प्रत्येक कर्मामध्ये सहयोगी असतो. सहयोगी अर्थात ज्याचा एकही संकल्प सहयोगाशिवाय नसावा. असे योगी बच्चे आणि सहयोगीही शक्तिशाली बनतात. बोधवाक्य स्लोगन. समस्या स्वरूप बनण्याऐवजी समस्याला समाप्त करणारे समाधान स्वरूप बना. अव्यक्त इशारे. या अव्यक्त महिन्यामध्ये बंधनमुक्त राहून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव करा. आपल्या स्थूल आणि सूक्ष्म बंधनाची यादी समोर ठेवा. म्हणजे आपल्याला बघायचे की मला अजून कुठले कुठले जुने संस्कार ताप देतात किंवा कुठले कुठले जुने संस्कार माझ्या पुण्यामध्ये तोटा आणतायत. म्हणजे आपल्यामध्ये अजून काय काय राहिले, जुने संस्कार राहिलेत का, देहाभिमान राहिलाय का, किती काम राहिलाय, लोभ मोह अहंकार किती राहिलाय ते बघायचे. म्हणूनसाठी बाबा म्हणतात आपल्या स्थूल आणि सूक्ष्म बंधनाची यादी समोर ठेवा. हे लक्ष ठेवा की मला बंधनातून मुक्त बनायचंच आहे. आता नाही बनली तर कधीच हे बंधन आणि हे मायाचं जाळ मला सोडणार नाही. सदैव हाच पाठ पक्का करा
की मला बंधनमुक्त आत्मा बनायचंच आहे. स्वतंत्रता ब्राह्मण जन्माचा अधिकार आहे. आपल्याला जन्मसिद्ध अधिकार प्राप्त करून जीवनमुक्त स्थितीचा अनुभव आत्ता जिवंत असतानाच करायचा आहे. जेव्हा स्वतःला तुम्ही सांसारिक ग्रस्ती समजता तेव्हा मात्र ग्रस्तीच्या जाळ्यामध्ये पडता. आता ग्रस्तीमध्ये राहून सर्व कार्य करत असताना ग्रस्ती बनून जाळ्यात अडकण्याचे नाही, तर ट्रस्टी बनून सांभाळ करायचा आहे की मला बाबांनी ही सगळी सेवा दिलेली आहे, हे सगळे कर्तव्य कर्म मला बाबांनी दिलेलं आहे. तर मी सांसारिक नाही आहे, तर मी बाबांच्याद्वारे निवडलेली इथे सेवेमध्ये जे पण कर्म कर्तव्य आहेत माझे, त्याच्यासाठी मी ट्रस्टी आहे. म्हणजे सांभाळ करून व्यवस्थित कर्तव्य कर्म करण्यासाठी मी इथं आहे. तर तुम्ही संसाराच्या जाळ्यातून निघू शकता. म्हणूनसाठी कुठल्याही प्रकारच्या सांसारिक जाळ्यामध्ये न फसता ग्रस्ती बनण्याच्या ऐवजी स्वतःला ट्रस्टी समजा. ट्रस्टी अर्थात मुक्त अवस्था. सांभाळणारा बाकी सगळं बाबांचं आहे, मी तर सांभाळणार आहे. तर त्याच्यामध्ये काय होईल, ममत्व आणि देहाभिमान निघून तुम्ही नेहमीसाठी सद्गुण आणि संपूर्ण आणि आत्माभिमानी बनून बाबांच्या साथीचा आणि शक्तीचा सदैव अनुभव करू शकाल. ओम शांती, ओम शांती, ओम शांती. गोड गोड बाबांचे अनगिनत पदम गुणा आभार. तुम्हा फरिश्तांचे आभार, ड्रामाचे सुद्धा आभार. कुणाला काय पॉईंट शेअर करायचे का? कुणाला कुठला पॉईंट आवडलाय का? चिंतन करायचं असलं करू शकता. पॉईंट शेअर करायचं असलं करू शकता की मला आज हा